आकाशवाणी औरंगाबाद. प्रासंगिक. औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरवासियांशी साधलेला संवाद आज आपण प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकणार आहात. कोविड टॉपिकवर आज मी तुमच्या सर्वांसोबत संवाद साधत आहे. यावेळी जेव्हा 1 मार्च पासून आपले औरंगाबाद मध्ये समहाव ड्यू टू अननोन रिजन्स औरंगाबाद मध्ये कोविड केसेसची संख्या हळूहळू वाढू लागली. प्रॉब्लेम अशी होती की लास्ट इयर जे आपला कोविड होता तो वैश्विक महामारीच्या स्वरूपमध्ये होता आणि 2020 मध्ये जेव्हा आपण आपली औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी, अन्य जे आपले सर्व अदर स्टेक होल्डर आणि सर्व नागरिकांनी जो कोविड सोबत जे युद्ध केला तो युद्ध मध्ये एक वैश्विक महामारी सोबत आपण युद्ध करत होतो आणि डिसेंबर येत आपल्याला असा वाटू लागला होता की हे महामारीमध्ये आपण जिंकत आहे. नाव 1 मार्च पासून जशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि ज्या डायरेक्शनमध्ये कोरोनाची परिस्थितीच्या प्रादुर्भाव होत आहे, प्रगती होत आहे, तो परिस्थिती खूप चांगली नाही वाटत आहे. जर फॅक्च्युअल डेटा, जसा मी लास्ट टाइम पण आपला एक स्ट्रक्चर होता की फॅक्च्युअल डेटा जर आपल्याला सांगायचा झाला तर नॉर्मली औरंगाबाद महानगरपालिका मध्ये टोटल जे एक वर्षमध्ये कोविड केसेसची संख्या आहे ते 41,884 केसेस आपल्याकडे आलेले आहे. त्याच्यापैकी 35,575 डिस्चार्ज झालेले आहे. कॅज्युअलिटीज 957 आहे आणि ऍक्टिव्ह रुग्णची संख्या 5,352 झालेली आहे आणि टेस्टिंग आपली काल जे होती ते 4,332 होती. तर हे आपले औरंगाबाद शहरामध्ये कोविडची संख्या आहे. ज्या प्रमाणावर रुग्णची संख्या वाढत आहे, मला असा आशंका आहे, भीती आहे की येणारे मार्च एंड पर्यंत आणि एप्रिल मध्ये रुग्णांची संख्यामध्ये आणखी वाढ होऊ शकत आहे. याच्या कंट्रोल करण्यासाठी त्यामध्ये बरेचसे मत दुमत आणि आचार विचार थॉट प्रोसेस आहे. बट औरंगाबाद जिल्हा प्रशासनने अंशतः लॉकडाऊन जाहीर केला. सॅटर्डे संडे आपला पूर्ण लॉकडाऊन आहे 4 एप्रिल पर्यंत. बाकी के उर्वरित 5 दिवस 4 एप्रिल पर्यंत आपण अंशतः लॉकडाऊन केलेला आहे. हॉटेल, ईटिंग जॉईंट्सवर आपण थोडेसे निर्बंध लादलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला असा एक पॉइंट आहे की आम्हाला पर्सनली मला आणि जिल्हा प्रशासनाला आम्हाला लॉकडाऊन नको पाहिजे. वी आर नॉट इंटरेस्टेड इम्पोजिंग लॉकडाउन इन औरंगाबाद शहर. औरंगाबाद शहर में लॉकडाउन हमको नहीं चाहिए. लॉकडाउन करने का कोई भी हमारा इंटरेस्ट नहीं है. परंतु जेव्हा आपले औरंगाबाद शहरामध्ये आपली जे इन्फ्रास्ट्रक्चर कॅपॅसिटी आहे, जे आपल्याकडे हॉस्पिटल्स आहे, जे CCC आहे, DCSC आहे, जे आपल्याकडे डॉक्टर्स आहे, आरोग्याचे म्युनिसिपल आहे, त्याची एक लिमिट आहे. त्याचा तुम्हाला कल्पना असेल की मागचे बेड आपण CCCचे बेड वाढवून आपण 2,000 बेड पर्यंत गेलो होतो. आता यावर्षी आपण 2021 मध्ये आपण 3500 बेड आपण वाढवत आहे, अरेंज केलेला आहे. सेम अबाउट ऑक्सिजन बेड, सेम अबाउट व्हेंटिलेटर, सेम अबाउट DCH. हे पूर्ण जे बेडची कॅपॅसिटी आहे ते आपण वाढवत आहे. परंतु यामध्ये एक लिमिट जे आपल्याकडे येत आहे तो मनुष्यबळ एक पॉइंट येत आहे जिथे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा आपण वाढवत आहे त्याच्या बाबत विचार करावा लागणार आहे. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून आम्ही उर्वरित काय उपाययोजना केलेली आहे आणि कोविडतून आपले नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काय करत आहे तर ते आपल्याला थोडासा काही मी सध्या परिस्थिती आणि येणाऱ्या दिवसमध्ये आमची जे प्लॅनिंग आहे
ते मी सांगू इच्छितात आहे, शेअर करू इच्छितात आहे. तर यामध्ये पहिला जे मेजर्स आपला आहे दॅट इज अ टेस्टिंग. टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट. यामध्ये वारंवार मी पंतप्रधान महोदय, आमचे मुख्यमंत्री महोदय, आमचे हेल्थ मिनिस्टर महोदय आणि जितके तज्ञ लोक आहे हे सर्व लोक नेहमी सांगत आलेले आहे की आपल्याला टेस्टिंग मॅक्सिमम केली पाहिजे. मागच्या वर्षी टेस्टिंगसाठी आपण खूप प्रयत्न केले आणि टेस्टिंगचे लोकांना थोडासा मागच्या वर्षी काही रिलक्टन्सी होती की टेस्टिंग नाही करायचं आहे, आम्ही असंच बरे होऊन जाऊ. परंतु यावर्षी लोक टेस्टिंगला सहकार्य करत आहे आणि स्वतः येत आहे जिथे जिथे आपले टेस्टिंग सेंटर्स आहे. तो यामध्ये आमचे आज की डेट में औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबादचे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे, घाटी हॉस्पिटल आहे आणि अन्य जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, टोटल 24 स्टॅटिक सेंटर मतलब स्थिर सेंटर आपण ऍक्टिव्ह केलेले आहे टेस्टिंगसाठी. 24. आम्ही आता 6 मोबाईल सेंटर डिप्लॉय करण्यासाठी जात आहे की टेस्टिंग आपला दारीसारखे की जिथे जिथे आपल्याला वाटेल तिथे तिथे आपण टेस्टिंग मोबाईल व्हॅन्स आपण पाठवू शकत आहे टेस्टिंगचे नंबर वाढवण्यासाठी. परत मी सांगत आहे टेस्टिंगचे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. यावेळी आपण होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटेल की नाही टेस्टिंगमध्ये मी पॉझिटिव्ह आलो, जर तुमच्याकडे पर्याप्त सुविधा उपलब्ध आहे टेस्टिंग करा आणि स्वतःच्या घरामध्ये होम आयसोलेशन तुम्ही अंडर मेडिकल सुपरविजन तुम्ही अवेल करू शकत आहे. आणि यासोबतच जे शहराचे सिटी एंट्री पॉइंट्स आहेत तिथे आपण टेस्टिंगची सुरू आहे. सेम टाइम टेस्टिंग इन कंटेनमेंट झोन. अगेन आपण जे कंटेनमेंट झोन म्हणजे की जिथे 20 पेक्षा जास्त ज्या एरियामध्ये केसेस आढळून आलेले आहे त्याला आपण कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करत आहे. कंटेनमेंट झोनची कॅटेगरी मायक्रो कंटेनमेंट, मीडियम कंटेनमेंट झोन आणि मेगा या बिग कंटेनमेंट झोन. तर त्या कंटेनमेंट झोनचे सर्व नागरिकांचा टेस्टिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. अगेन आपल्याला माहिती आहे की जर वेळेवर टेस्टिंग केली आणि थोडासा आम्हाला लवकर माहिती भेटली की संबंधित व्यक्तीला कोरोना आहे आणि जर त्याच्यावर आपण ऑब्झर्वेशन ठेवला तर आम्ही त्याच्या जे जीवन आहे ते सुरक्षित त्यांना वाचवू शकत आहे. याच्यामुळे टेस्टिंग करणे गरजेचे आहे. तो आता दुसरा धोरण आपण हे घेतलेलं आहे की कंटेनमेंट झोनमध्ये जितके नागरिक आहे त्याच्या 200 मीटर्सचे जिथे कंटेनमेंट झोन आपला आहे, कंटेनमेंट झोनचे 200 मीटरची पेरिफेरीमध्ये सर्व नागरिकांची आपली टेस्टिंग केली जाणार आहे. तो यासाठी आपण 6 एक्स्ट्रा टीम्स फॉर टेस्टिंग इन कंटेनमेंट झोन साठी आता आपण डिप्लॉय करत आहे. तो अगेन 24 आपले स्थिर टेस्टिंग सेंटर, 6 आपले मोबाईल टेस्टिंग सेंटर, 6 आपले सिटी एंट्री पॉइंट्सवर टेस्टिंग सेंटर आणि 6 टीम्स फॉर टेस्टिंग इन कंटेनमेंट झोन. विशेष बाब अशी की सिटी एंट्री पॉइंट्सवर आपली टेस्टिंग जी आहे तो 24/7 होणार आहे. तो 8 तासची आपली टीम डिप्लॉय होणार आहे. तो सिटी एंट्री पॉइंट्सवर 18 टीम डिप्लॉय होणार आहे. तो टोटल 54 टीम 54 टीम आपण औरंगाबाद शहरामध्ये टेस्टिंगसाठी डिप्लॉय करत आहे. सेम टाइम जे शासकीय कार्यालय मध्ये डिव्हिजनल कमिशनर्स ऑफिस, कलेक्टर्स ऑफिस, म्युनिसिपल कॉर्पोरेशन यासोबतच माननीय हायकोर्ट मध्ये हे जिथे जे ऑफिस टीम डिप्लॉय केली गेली आहे ते टीम्स एक्स्ट्रा टीम्स राहणार आहे. तो याप्रमाणे टोटल 60 टीम्स विल बी डिप्लॉयड फॉर टेस्टिंग. आपण मॅसिव्ह टेस्टिंग पुन्हा सुरू करूया. अगेन टेस्टिंग से भीती नाही करायची आहे. जेव्हा मी आवाहन करतो सर्व लोक येऊन आपण आपल्याला मॅसिव्ह प्रमाणावर खूप जास्त प्रमाणावर टेस्टिंग करून घ्यायची आहे. जर आपण पॉझिटिव्ह आलो नो प्रॉब्लेम, होम आयसोलेशन इज अलाउड आणि जोपर्यंत आपली परिस्थिती या आपला ऑक्सिजन पर्सेंटेज, सॅच्युरेशन पर्सेंटेज 94 खाली नाही जात आहे तोपर्यंत आपण आराम से होम आयसोलेशन अवेल करू शकत आहे आणि घेऊ शकत आहे. आणि त्यानंतर जर अशी परिस्थिती आली देन आपल्याला हॉस्पिटलमध्ये या सीसीसी मध्ये बेड्स आपल्याला दिले जाणार आहे. यासोबतच दुसरं मेन इम्पॉर्टंट हे केंद्र सरकारची गाईडलाईन मध्ये जे आलेलं आहे ते आहे कंटेनमेंट झोन. नाव कंटेनमेंट झोन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कंटेनमेंट झोन मध्ये मागची वेळी जी आपला कंटेनमेंट झोनची पॉलिसी होती त्यामध्ये आपण पत्रे लावून, पोल लावून, बल्ली लावून हे पूर्ण एरिया आपण सील केला होता.
यावर्षी मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये जे केसेस येत होते ते एक विशिष्ट एरियातून एक विशिष्ट क्षेत्रातून केसेस येत होते आणि तिथे याप्रमाणे कंटेनमेंट करणे शक्य होते. आता यावर्षी जेव्हा 2021 मध्ये मार्चमध्ये आपल्याकडे जे केसेस येत आहे, पूर्ण औरंगाबाद शहराचे पूर्ण मोहल्ला, वार्ड, एरिया त्यामध्ये असे केसेस येत आहे. तो याच्यामुळे जे आपले कंटेनमेंट झोनची जे पॉलिसी आहे त्याच्या क्रियान्वयनामध्ये आता आपले नागरिकांच्या जास्त सहकार्य पाहिजे. जास्त त्यामध्ये जे आवश्यक चेंजेस आहे ते करणे गरजेचे आहे. आता आम्ही औरंगाबाद महानगरपालिकेने निश्चय केलेला आहे की कंटेनमेंट झोनची आपण मायक्रो, मीडियम आणि बिग कॅटेगरी आपण करणार आहे आणि एक कॉलोनी, एक सोसायटी अथवा एक नगर आपण त्यांना जर तिथे 20 पेशंट आले तर आपण त्यांना कंटेनमेंट झोन म्हणून अनाउन्स करणार आहे. आणि तिथे विशेष बाब यावेळी अशी की त्या एरियामध्ये प्रत्येक 50 पेशंटवर, प्रत्येक 50 पेशंटवर आपला त्याच एरियाच्या, त्याच हाऊसिंग सोसायटीच्या एक माणूस व्हॉलंटियर म्हणून काम करणार आहे. हे व्हॉलंटियरचा रोल असा राहणार आहे की यावेळी आम्ही फिजिकल बंधन जे टाकणे मागच्या वेळी केला गेला होता, पत्रे लावणे, पोल लावणे, हे तो न करता यावेळी आपण स्टिकर संबंधित घरावर लावणार आहे, संबंधित सोसायटीवर लावणार आहे आणि सर्व नागरिक बॅनर लावणार आहे. सर्व नागरिकांना हे माहिती पाहिजे की आपला एरिया कंटेनमेंट झोन एरिया रेड झोन मध्ये आलेला आहे आणि तिथे जे व्हॉलंटियर्स आहेत त्याची हे जबाबदारी आहे की सर्व नागरिकांना याच्याबाबत माहिती देणे, प्लस यासोबतच जे पेशंट आहे त्याचे डेली मॉनिटरिंग करणे आणि ऑब्झर्व करणे. यासोबतच कंटेनमेंट झोनमध्ये आपली आशा, एएनएम आणि जे आपले शिक्षकगण आहे त्यांना आपण डेली व्हिजिट अलाउ करत आहे, ते डेली व्हिजिट करतील आणि असे रुग्ण ज्यांना होम आयसोलेशन अलाउ केलं गेलं आहे, होम आयसोलेशनची परवानगी दिली गेली आहे, त्या रुग्णांवर त्याच्या स्वास्थ्याबाबत माहिती घेतील आणि ही माहिती घेऊन क्लोज वॉच ठेवतील आणि जर आवश्यकता वाटली तर इमिडिएटली त्या रुग्णाला सीसीसी या कोविड केअर सेंटरमध्ये डिप्लॉय करतील. सेम टाइम जे आशा, एएनएम आणि आपली टीचर्सची ही टीम आहे त्या कंटेनमेंट झोनमध्ये जेव्हा आपली टेस्टिंग होईल तो त्या टेस्टिंगसाठी ते ऍज अ नोडल ऑफिसर या नोडल पर्सन म्हणून ह्युमन रिसोर्स म्हणून टेस्टिंगसाठी कार्यरत करतील. यासोबतच दररोज आपले वॉर रूम जे आपला आहे, कोविड वॉर रूम औरंगाबाद महानगरपालिकामध्ये, ते डेली होम आयसोलेशन जे कंटेनमेंट झोनचे रुग्ण आहे त्यांना डेली कॉल करणार आहे आणि त्याचे हेल्थवर MH माझे हेल्थ माझ्या हाती मोबाईल ऍप मार्फत वॉच ठेवणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ जे आहे ते नियुक्त केला जात आहे आणि विदिन 2-3 डेज आपला हे कंटेनमेंट झोनचे जे मार्ग आहे ते आपला त्याच रोडवर आपण चालणार आहे. थर्ड पॉइंट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट्स. एम्ब्युलन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कोविड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. ना कोविड मागच्या वेळी जसं झाला होता की आपल्या औरंगाबाद शहराने जे माझी स्मार्ट बस आहे त्या बसेसला आपण स्मार्ट एम्ब्युलन्स म्हणून आपण डिप्लॉय केला होता आणि त्याच्या मुले अन्य जे मोठे मोठे शहर आहेत त्याचे अपोजिट आपल्या औरंगाबाद शहरामध्ये एम्ब्युलन्सची कमतरता आपल्याला नाही भासली होती आणि टेस्टिंग सेंटरवरून कोविड केअर सेंटरवरून त्याचे घरीपर्यंत आपण नागरिकांना त्याचे चांगली पद्धतीने आपण सोडू शकलो होतो. तर यावेळी अगेन आपला औरंगाबाद महानगरपालिका तर्फे औरंगाबाद महानगरपालिकाकडे 3 आपली स्वतःची एम्ब्युलन्स डिप्लॉयड आहे आज की डेटमध्ये. 2 एम्ब्युलन्स आपले औरंगाबाद महानगरपालिकाचे जे अधिकारी कर्मचारी होते त्यांनी स्वतःच्या 1 दिवसाच्या वेतन देऊन परचेस केली होती, तो एम्ब्युलन्स डिप्लॉयड आहे. 4 एम्ब्युलन्स आम्ही आणखी रेंट पर घेत आहे, तो पण डिफरंट सीसीसीवर डिप्लॉय होणार आहे. यासोबतच 10 एम्ब्युलन्स आपण जे कार्डियक एम्ब्युलन्स आहे ते पण आपण रेंटमध्ये घेत आहे आणि त्यांना पण डिप्लॉय करणार आहे. आणि यासोबतच
20 स्मार्ट बसेस 20 स्मार्ट बसेस आपण औरंगाबाद शहरामध्ये अँब्युलन्स म्हणून डिफरंट सीसीसी सेंटर डिफरंट वेगळे वेगळे आपले जे कोविड केअर सेंटर आहे वेगळे वेगळे जिथे आपला टेस्टिंगसाठी कॅम्प लागणार आहे जिथे आपला सिटी एंट्री पॉइंट्सवर टेस्टिंग कॅम्प आहे वॅक्सिनेशनवर आपला कॅम्प आहे तर इथे आपण आपली हे माझी स्मार्ट बस डिप्लॉय करत आहे आणि सेम माहितीसाठी फक्त सांगतो की आपली जे माझी स्मार्ट बस आहे ते रुरल औरंगाबादमध्ये रुरल एरियामध्ये पण रुग्णांचे ट्रान्सपोर्टेशनसाठी जिल्हा परिषदने चे विनंतीनुसार आपण माझी स्मार्ट बस त्यांना पण उपलब्ध करून दिलेली आहे. फोर्थ पॉइंट इज आपले स्ट्रॅटेजीच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल. आपल्याला माहिती आहे की वारंवार मी सांगत आलेलो आहे की यामध्ये कोविडमध्ये आपल्याला आपले डॉक्टर जे सांगत आहे त्याची आपल्याला ऐकायचे आहे. दे आर द एक्सपर्ट पर्सन. डॉक्टर्सला नक्की माहिती आहे की तुम्हाला कोणते सजेशन दिले पाहिजे. बाकी उर्वरित आमचे सारखे जे ऍडमिनिस्ट्रेटर आणि सिटी मनपा आयुक्त या अन्य अधिकारी आहे आम्ही जे मॅनेजमेंटचे ऑस्पेक्ट आहे ते आम्ही बघतो. बट कोविड ट्रीटमेंटमध्ये काय केला पाहिजे काय नाही केलं पाहिजे फॅव्हिपिराविर कधी घ्यायची आहे रेमडेसिविर कधी घ्यायच्या आहे तुमचा सिटी स्कोर काय आहे हे सगळं तुम्ही तुमचे डॉक्टर जे सांगत आहे एक्सपर्ट त्याच्या अनुषंगाने केला पाहिजे. या वर्षी 2021 मध्ये आपण जे आपली स्ट्रॅटेजी आहे कोविडची त्यामध्ये एक थोडासा चेंज केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी 2020 मध्ये जेव्हा कोविड रुग्ण आढळून येत होते तेव्हा आपण उचलून तिथून त्यांना निवेदन करून इव्हन काही मॅटरमध्ये काही केसेसमध्ये पोलीस बलचा वापर करावा लागला होता. आम्ही क्वारंटाईन सेंटरवर घेऊन येत होते आणि देन सीसीसी सेंटरवर घेऊन येत होतं आणि त्याच्या नागरिकांनी खूप थोडासा असुविधा नागरिकांना तुम्हाला सर्वांना झाली होती. ते असुविधा लक्षात घेता यावर्षी आपण एक पॉलिसीमध्ये थोडासा ट्विक हे करत आहे की यावर्षी आपण आपले जे कोविड पेशंट येत आहेत त्याच्यासाठी आपण होम आयसोलेशन अलाउ करत आहे. नाव होम आयसोलेशनची काही गाईडलाईन्स आपण इश्यू केलेली आहे. होम आयसोलेशन मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला पाहिजे आता क्वारंटाईन वाला जे चॅप्टर आहे ते आपण क्लोज केलेलं आहे. फक्त आपल्याकडे सीसीसी जे आहे ते फंक्शनल आहे आणि सीसी कोविड केअर सेंटर्स तुमच्यासाठी ओपन आहे. परंतु जर तुमची इच्छा आहे की मला माझ्या घरामध्ये माझ्याकडे पर्याप्त रूम आहे आणि अंडर मेडिकल सुपरविजन मी थांबू शकत आहे माझ्या घरामध्ये होम आयसोलेशन मध्ये देन आम्ही तुम्हाला तसा औरंगाबाद महानगरपालिका तुम्हाला तसा परमिशन देत आहे. प्रासंगिक या कार्यक्रमात आत्ताच आपण औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरवासियांशी साधलेला संवाद ऐकलात. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. Thank you.